आणि यानंतरची बातमी ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीची। भारतानं दहशतवाद्यांना पहलगाम हल्ल्याचा धडा शिकवला। त्याच ऑपरेशन सिंदूरला आज एक वर्ष पूर्ण झालं। भारताच्या सशस्त्र दलानं पाकिस्तानची दहशतवादी तळ या ऑपरेशन अंतर्गत नष्ट केली। पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तराला एक वर्ष पूर्ण झाले। त्या निमित्तानं तीनही शस्त्र दलांना सलाम करत असल्याची एक पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या। एका स्थानिकासह 26 जणांचा यामध्ये जीव गेला। त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली। पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी व्हायला लागली। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सशस्त्र दलानं पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली। 7 मे 2025 ला ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। त्यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले चढवण्यात आले। भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले। पाक लष्कराला प्रत्युत्तराची संधीही दिली नाही आणि भारतीय सैन्यानं जे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र डागली त्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं। याच भारतीय सैन्याच्या कामगिरीला आज एक वर्ष पूर्ण झाले। आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याला, त्यागाला सलाम करतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही म्हटलं।